ठाणे महापालिका क्षेत्रात 16,49,869 मतदार। ठाणे महापालिकेच्या 15 जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे। पालिका क्षेत्रात सुमारे 16,49,869 इतकी मतदारसंख्या असून त्यामध्ये 8,63,878 पुरुष व 7,85,830 महिला आणि 159 इतर मतदार आहेत। 9 प्रभागांमध्ये 11 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कार्यालये असून त्या ठिकाणावर निवडणूक साहित्य वितरण व संकलन केले जाणार आहे। निवडणुकीकरिता 33 प्रभागांमध्ये एकूण 2013 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत। पालिका क्षेत्रातील 33 प्रभागांमध्ये ही निवडणूक बहुसदस्यीय पॅनल पद्धतीने होत असून 1 ते 28 व 30 ते 33 प्रभागांमध्ये अ, ब, क, ड अशा 4 जागांकरिता व प्रभाग क्रमांक 29 मध्ये अ, ब, क अशा 3 जागांकरिता मतदारांना मतदान करावयाचे आहे। निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यातील कामकाजाचा आयुक्त सौरवराव यांनी आढावा घेतला असून प्रत्यक्ष पाहणी केली आहे। निवडणूक आयोगामार्फत नियुक्त मुख्य निवडणूक निरीक्षक पी वेलरासू, मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मुंबई व निवडणूक निरीक्षक समीक्षा चंद्राकार, अध्यक्ष जात पडताळणी समिती मती जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग यांच्यामार्फतही निवडणूक विषयक कार्यवाहीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे। संवेदनशील ठिकाणावर सीसीटीव्हीची नजर। ठाणे महापालिकेच्या एकूण 11 विभागांमध्ये 45 ठिकाणी एकूण 305 संवेदनशील व अतिसंवेदनशील ठिकाणे असून या ठिकाणी एकूण 701 कॅमेरे बसवण्यात आले आहेत। सोशल मीडियाद्वारे राजकीय प्रचाराला बंदी। ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 पारदर्शक, निर्भयपणे व शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी ठाणे महापालिका सज्ज असून प्रत्येक टप्प्यासाठी व्यापक तयारी करण्यात आली आहे। 16 जानेवारी 2026 रोजी प्रचार संपला तरी त्यानंतर सोशल मीडियाद्वारे कोणत्याही व्यक्तीस उमेदवारास राजकीय पक्षास प्रचार करता येणार नाही याची नोंद घ्यायची असून आचारसंहिता पथकाने याबाबत अधिक दक्ष राहावे अशा स्पष्ट सूचना महापालिका आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी सौरवराव यांनी दिल्या आहेत।